मित्रांनो, काल आपण वापसा हा विषय थोडा धावता धावता त्याचं एक स्पर्श केला होता. मित्रांनो, कदाचित अशी स्थिती येऊ शकते की जिथे धरणं आहेत,
ची पद्धत 1200 लिटर पाणी पाहिजे. जेव्हा तुम्ही सुधारित बियाणं वापरता तांदळाचं भाताचं आणि 1 किलो तांदूळ तयार करता 585 लिटर पाणी बर्बाद करता. कारण या पारंपरिक जापानीज पद्धतीनं तुम्हाला 585 लिटर पाणी पाहिजे 1 किलो तांदूळ तयार करण्यासाठी. पाणी कारखान्यात नाही तयार होत. आणि जो मान्सून पाणी देतो त्या मान्सूनचा सगळा मार्ग तुम्ही बदलवलेला आहे, त्या स्वरूप बदलवलेलं आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळं, जागतिक तापमान वृद्धीमुळं आणि जो हवामानामध्ये बदल होतो आहे त्याच्यामुळं. आणि याला कारण आपणच. म्हणजे रासायनिक शेतीमधून प्रचंड ग्रीन हाऊस गॅसेस तुम्ही सोडणार, उत्सर्जन करणार, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईडचं. सेंद्रिय शेतीमधून सुद्धा ग्रीन हाऊस गॅसेस प्रचंड प्रमाणात सोडणार. ज्या इनपुट इंडस्ट्री आहेत, कारखाने आहेत, खत बियाणं, खतं, औषधं आणि ट्रॅक्टरचे, त्याच्यातूनही प्रचंड प्रमाणात तुम्ही उत्सर्जन करणार. हे पाणी भरल्यावर ऊसामध्ये, धानामध्ये, तिथून मिथेन प्रचंड प्रमाणात उत्सर्जित होते. तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग वाढवणार. आणि मग ऊसाचे पाचट जाळून, धानाचे आणि गव्हाचे अवशेष जाळून प्रचंड धूर असमानता सोडून पुन्हा तुम्ही उत्सर्जन करून ग्लोबल वॉर्मिंग वाढवणार. मान्सून आपली दिशा पक्की करणार की बदलवणार? आणि मान्सूनने आपलं स्वरूप बदललं, आपलं रूप बदललं, आपला मार्ग बदलला. काय होईल याचा काही विचार आहे का? आणि म्हणून मित्रांनो, या सगळ्या गोष्टीवर राष्ट्रीय चर्चा व्हायला पाहिजे. राष्ट्रस्तरावर, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे चर्चासत्र व्हायला पाहिजे, खुली चर्चा व्हायला पाहिजे की पुढे आपली काय नीती असावी आणि आपला मार्ग कोणता असावा.
तेव्हा हिंद महासागर, बंगालचा उपसागर आणि अरब सागर येथून 700 घनमैल 700 क्युबिक माईल 700 घनमैल बाष्प उचलतो. 700 घनमैल 700 क्युबिक माईल बाष्प उचलतो. त्या बाष्पापासून ढगांची निर्मिती होते. त्या बाष्पापासून ढगाची निर्मिती होते. आणि त्यापैकी भारताच्या वाट्याला एकूण पावसाच्या पाण्याचा जो कोटा ठरलेला असतो, त्यापैकी भारताच्या वाट्याला एकूण पावसाच्या पाण्याचा जो वाटा ठरलेला असतो, तो वाटा दरवर्षी हमखासपणे पावसावाटे आपल्याला मिळतोच. तो वाटा हमखासपणे पावसाच्या माध्यमातून आपल्याला मिळतोच. परंतु भारताच्या कोणत्या राज्याला किती पावसाचं पाणी मिळावं, कोणत्या राज्याला किती पावसाचं पाणी मिळावं, हे मात्र बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळावर ठरतं किंवा कमी दाबाच्या पट्ट्यावर ठरतं. निर्माण होणाऱ्या चक्रीवादळावर किंवा लो प्रेशर एरिया कमी दाबाच्या पट्ट्यावर ठरतं. हा कमी दाबाचा पट्टा आंध्रचा किनारा ओलांडून जर तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकात आला, तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडतो. परंतु त्याच वेळेला विदर्भ, छत्तीसगड आणि उत्तर भारत कोरडा असतो. त्याच वेळेला विदर्भ, छत्तीसगड आणि उत्तर भारत संपूर्ण कोरडा असतो. विदर्भ, छत्तीसगड आणि उत्तर भारत संपूर्ण कोरडा असतो, कारण सागळ बाष्प कोणीकडे आणलं असते? तुमच्याकडे आणलं असते, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे. परंतु हाच कमी दाबाचा पट्टा जेव्हा ओडिसाची किनारपट्टी ओलांडतो, ओडिसा राज्याची, परंतु हाच कमी दाबाचा पट्टा जेव्हा ओडिसा राज्याची किनारपट्टी ओलांडतो,
तेव्हा मात्र विदर्भ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि संपूर्ण उत्तर भारत दमदार पाऊस होतो, भरपूर पाऊस पडतो. पण त्यावेळी तुमचा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा कोरडा असतो. म्हणजे हा कमी दाबाचे पट्टे कोण्या दिशेने जातात त्यावर पावसाचं वितरण अवलंबून आहे. पाऊस तेवढाच मिळतो. भारताच्या वाट्याला जेवढा निसर्गानं पाऊस ठेवलेला आहे त्यात एक लिटरही कमी होत नाही, पण वितरण काय होतं, बिघडतं. लिहा. अरबी समुद्रातून आणि हिंद महासागरातून मान्सूनचे मेघखंड, ढग नाही केवळ मेघखंड, खंड असतात ढगांचे. मान्सूनचे मेघखंड जेव्हा सह्याद्रीला खेटून वर येतात, जेव्हा सह्याद्रीला खेटून वर चढतात, सह्याद्रीवर माथ्यावर, तेव्हा त्या ढगातील 80-90% पाऊस कोकणामध्ये रिचवलेला असतो. तेव्हा त्या ढगातील 80-90% पाऊस कोकणपट्टीत रिचवलेला असतो, घाट माथ्यावर रिचवलेला असतो. आणि मग खाली ढग खाली उतरतात. खाली झालेले ढग जेव्हा घाटमाथ्याहून खाली उतरतात ते कोरडे असतात. खाली उतरतात ते कोरडे असतात. आणि मग पश्चिम महाराष्ट्रात सांगली, साताऱ्याचा काही भाग, ज्याला मानदेश म्हणतो आपण, पूर्ण सांगली जिल्हा, मानदेश, पूर्ण पुणे जिल्हा, वरचा भाग सोडला पश्चिमेकडचा, पूर्ण नगर जिल्हा, पूर्ण सोलापूर जिल्हा, नाशिकचे 4 जिल्हे पूर्ण कोरडे असतात, पाऊस पडत नाही. सोबतच मराठवाड्याचा उस्मानाबाद, बीडचा अर्धा भाग, पूर्ण उस्मानाबाद जिल्हा, बीडचा अर्धा भाग, जालना, औरंगाबाद आणि बुलढाणा जिल्हा हा सुद्धा दुष्काळात मोडतो, पर्जन्य छायेमध्ये मोडतो. परंतु ज्या ज्या ठिकाणी दाट जंगल आहे, या दुष्काळी पट्ट्यात, तिथे मात्र काहीतरी पाऊस पडतोच. कारण त्या भागातल्या हवेत त्या जंगलातल्या झाडांनी मोठ्या प्रमाणात बाष्पीभवनाने सोडलेलं असतं, ट्रान्सपिरेशन प्रोसेसने सोडलेलं असतं. त्या भागातील जंगलातल्या झाडांनी बाष्पीभवनाच्या माध्यमातून, पानातून मोठ्या प्रमाणात हवेत काय सोडलं असतं, बाष्प सोडलं असतं.
ते बाष्प ढग खेचून घेतात, ते बाष्प रिकामे झालेले ढग खेचून घेतात, याला सॅच्युरेशन प्रोसेस म्हणतात. आणि ढग जड झाले की काय पडतो मग? पाऊस पडतो. आणि ढग जड झाले, ओथंबले की पाऊस पडतो. त्याला ओथंबणे म्हणतात. सॅच्युरेशन म्हणजे ओथंबणे. 40 वर्षाचं एक झाड, एक वृक्ष, 40 वर्षाचा एक वृक्ष एका दिवसाला हवेत 200 लिटर पाणी सोडतो बाष्पीभवनाने. 40 वर्षाचा एक वृक्ष एका दिवसाला हवेत बाष्पीभवनाने, ट्रान्सपिरेशन प्रोसेसने पानावाटे किती सोडतो? 200 लिटर पाणी सोडतो. याचा अर्थ जेवढे जास्त वृक्ष लागवड होईल, याचा अर्थ जेवढी जास्त वृक्ष लागवड होईल, घनदाट जंगलात उभे होतील, तेवढं पाण्याचं बाष्पाच्या रूपानं उत्सर्जन वाढेल हवेमध्ये. जेवढे झाडांची संख्या वाढतील, जंगलं वाढतील, तेवढं पानातून होणारं बाष्पांचं उत्सर्जन सुद्धा वाढेल. आणि त्या बाष्पाने ढग सुद्धा ओथंबतील, त्या बाष्पाने ढग सुद्धा ओथंबतील आणि हमखासपणे तिथे पाऊस पडेल. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल? झाडं कापावी लागतील, है ना? बरोबर आहे. झाडं लावावी लागतील. मग आपण काय काम करतो? झाडं तोडत आहोत, है ना? आता त्यासाठी काय करायचं? लिहा. भारतामध्ये 33% जंगल पाहिजे, तर पर्यावरण आपण राखू शकतो, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आपण रोखू शकतो. आणि आज फक्त 11% जंगल भारतात आहे. जे आकडे आहेत ते खोटे आहेत. खरे आकडे 11%चेच आहेत. म्हणजे 22% तूट आताही आहे जंगलांची. आणि गाडगीळ रिपोर्टप्रमाणे इथे जंगलातील झाडं लावायची आहेत. म्हणजे खाद्य सुरक्षा धोक्यात आणायची आहे. म्हणजे खाद्य सुरक्षा धोक्यात आणायची आहे. कारण 2050 मध्ये 161 कोटी लोकसंख्या होणार आहे. मध्ये 161 कोटी लोकसंख्या होणार आहे भारताची. आणि 50 कोटी टन मेट्रिक टन आपल्याला धान्य पाहिजे आहे प्लॅनिंग कमिशनच्या नुसार. पन्नास कोटी टन आपल्याला धान्य पाहिजे. आज 25 कोटी टन आपण पिकवत आहोत. कारण आपल्याकडे 42 कोटी एकर कल्टिवेटेड लँड आहे हिंदुस्थानामध्ये. फक्त 42 कोटी एकर लँड जमीन. म्हणजे आता वनीकरणाला आपल्याकडे जागा नाही. पहिलेच तोट्यात काम आहे. म्हणजे वनीकरणासाठी आपल्याला जागा उपलब्ध करता येणार नाही. परंतु फळझाडांचे पंचस्तरीय मॉडेल जर आपण उभे केले, जसं आपण आता आज बघणार आहोत, झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये
फळझाडांचे पंचस्तरीय घनदाट जंगलं आपण उभी केलीत. फळझाडांची पंचस्तरीय घनदाट जंगलं आपण उभी केली तर नक्कीच 33% आपण टार्गेट प्राप्त करू शकतो आणि नक्कीच 33% जंगलांचं टार्गेट आपण प्राप्त करू शकतो आणि सोबत लोकांना फळं उपलब्ध करून खाद्यान्न समस्यासुद्धा सोडू शकतो. मित्रांनो, एक चक्र बघायचं आपल्याला आणि ते प्रत्यक्ष आपले मॉडेल आहेत ते तुम्हाला सांगतील की चक्र कसं काम करतं. जलचक्र म्हणूया आपण त्याला. जसं आपण धरणाकडे बघतो पाणी किती आहे, विहिरीत बघतो पाणी किती आहे, तलावात पाणी किती आहे आपण बघतो. पण हे जलस्रोत उद्या आटणार आहे. एक तर धरणं गाळानं भरणार आहे, पाणी सिंचनाला योग्य राहणार नाही, सर्टिफिकेट घेतल्याशिवाय पाणी वापरता येणार नाही अशी स्थिती येणार आहे. म्हणजे आपल्याला वेगळा पर्याय बघावा लागणार आहे. झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये तलावात किती पाणी आहे आपण बघत नाही, धरणात किती पाणी आपण बघत नाही, विहिरीत किती पाणी आपण बघत नाही. ईश्वरानं आपल्याला एक महासागर दिलेला आहे, त्याचा उपनाप करणार आहोत. तो महासागर म्हणजे हवा. तो महासागर म्हणजे हवा. हवा पाण्याचा महासागर आहे. पावसाळ्यामध्ये 90% वर सापेक्ष आर्द्रता असते. म्हणजे 100 लिटर हवा आहे तर 90 लिटर काय पाण्याची वापस आहे. हिवाळ्यामध्ये 65% सापेक्ष आर्द्रता, रिलेटिव्ह ह्युमिडिटी. म्हणजे 100 लिटर हवा आहे तर 65 लिटर काय पाणीच आहे. आणि उन्हाळ्यामध्ये 35% रिलेटिव्ह ह्युमिडिटी. म्हणजे 100 लिटर पाण्यामध्ये हवेमध्ये 35 लिटर पाणीच आहे. उलट मे महिन्यामध्ये पुन्हा आर्द्रता वाढते जेव्हा प्री मान्सूनचे ढगं आपल्याकडे खेळतात. हा महासागर आहे ईश्वराने दिलेला. माझा तलाव आणि धरणं बांधणाऱ्यांना प्रश्न आहे की सिंचनासाठी जर धरणं असतील तर सह्याद्रीच्या पहाडावर ऐन उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये सगळे जलस्तर सुकलेले आहेत. विहिरी तलाव सगळ्या सुकलेले आहेत, नद्या सुकलेल्या आहेत, मुळ्या कुठे खोल गेल्या नाही, कातळ्याच्या फटीत दबलेल्या आहेत. पावसापर्यंत पाण्यापर्यंत कोणतीही मुळी गेलेली नाही आणि तरीही घनदाट जंगलं हिरवेगार फळांनी लदबदलेले उभे आहेत. कुठून पाणी घेतात? या प्रश्नाचं उत्तर कृषी विद्यापीठाने द्यावं. मित्रांनो, हे सगळे जंगलं यावेळेस पाणी हवेतून घेतात. आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण पाणी हवेतून घेतात. हवेतलं पाणी खेचून घेण्याचं काम 2 तत्व करते. एक म्हणजे ह्युमस आणि दुसरं म्हणजे आच्छादन. लिहा, हवा पाण्याचा महासागर आहे. हवा पाण्याचा महासागर आहे. पावसाळ्यामध्ये 100 लिटर हवेमध्ये 90 लिटर पाणी असतं बाष्पाच्या रूपात. पावसाळ्यामध्ये 100 लिटर हवेत किती असतं? 90च्या वर पाणी असतं. म्हणजे 90% आर्द्रता असते. हिवाळ्यात 65% आर्द्रता असते आणि पावसाळ्यात 35% आर्द्रता असते. उन्हाळ्यात बस झालं, विरोधी पक्ष पाहिजे. म्हणजे
हवा पाण्याचा महासागर आहे, एका वाक्यात. हवा पाण्याचा महासागर आहे. आणि हवेतलं हे पाणी खेचून घेण्याचं काम द्या. हवेतलं हा पाण्याचा महासागर खेचून घेण्याचं काम आणि मुळीला उपलब्ध करण्याचं काम, हवेतला पाण्याचा हा महासागर खेचून घेण्याचं काम आणि मुळ्यांना उपलब्ध करण्याचं काम ह्युमस करतो आणि आच्छादन करतं. ह्युमस करतो आणि आच्छादन करतं. एक किलो ह्युमस एका दिवसाला 24 तासात, 1 किलो ह्युमस दिवसाच्या 24 तासात हवेतून 6 लिटर पाणी शोषून घेतो. हवेतून 6 लिटर पाणी शोषून घेतो आणि मुळ्यांना उपलब्ध करतो. आणि मुळ्यांना उपलब्ध करतो. हा ह्युमस फक्त झिरो बजेट शेतीतच निर्माण होतो. हा ह्युमस फक्त झिरो बजेट शेतीतच निर्माण होतो. रासायनिकमध्ये त्याचा नाश होतो आणि सेंद्रिय शेतीमध्ये त्याचा नाश होतो. आपण ते चक्र बघणार आहोत आता. तसेच काष्ठ आच्छादन रात्रीला, हवेतून मोठ्या प्रमाणात आर्द्रता खेचतात. हवेतून मोठ्या प्रमाणात आर्द्रता खेचतात आणि आच्छादनाखाली असलेल्या पिकांच्या मुळ्यांना उपलब्ध करतात. आणि आच्छादनाखाली असलेल्या पिकांच्या मुळ्यांना उपलब्ध करतात. आता लिहू नका, मी एक उदाहरण देतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला ते पक्क कळेल. शर्मा जी समझ रहे हो आप मराठी? मैं हिंदी बोल रहा हूँ, आपको समझ में नहीं आ रहा, मैं क्या करूँ? मराठी हिंदी में डिफरेंस ही क्या है? हे बघा, मे महिन्यामध्ये 48° उष्णतामान, भर उन्हामध्ये तुम्ही जंगलात जा. वाळलेल्या गवताची एक पेंडी पडलेली आहे. पेंडी म्हणता का काय म्हणता? पेंडी पडलेली आहे. ती उचला आणि ती हाताने मोडा. त्वरित मोडते, कारण त्यामध्ये ओलावा. त्या पेंडीखालची माती बोटाने उकरा. हे तुमचा त्वचा सांगते की अजिबात तिथे ओलावा नाही. पेंडी ठेवून द्या आणि घरी वापस. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी 4 वाजता तिथे जा. किती? प्रातःकाळला 4 वाजता पहाटे. ती पेंडी हातात घ्या, मोडण्याचा प्रयत्न करा, तुटत नाही, ओलावा आहे. त्या खालची माती उकरा, बोटाला स्पर्श ज्ञान सांगतं की ओलावा आहे. पेंडी ठेवून द्या. आता माझा प्रश्न आहे, सिंचन नाही, पाऊस आला नाही, कोणता कालवा गेला नाही, ठिबक नाही, ओलीत नाही, कॅनॉल सिंचन नाही, सिंचनाचा कोणताही भाग नाही, पाऊस पडला नाही, हा ओलावा कुठून आला? याचा अर्थ रात्रभरात त्या आच्छादनाने मोठ्या प्रमाणात पाणी खेचलं आणि मुळीला काय होतं. आता हे चक्र कसे चालते आपण बघूया. थोडं बारकाईनं लक्ष द्या. लुक ॲट द बोर्ड. आता हे डाळिंबाची बाग आहे. आता मला पंचायत आहे. डाळिंब म्हटलं तर तिकडे द्राक्षवाले रागावतात, द्राक्ष म्हटलं तर ते ऊसवाले टाकूनच पाहतात.
समजा ऊसाच्या, डाळिंबाच्या, द्राक्षाची, आणखी काय असेल ते, आणि मोसंबी नाही म्हटलं तर घावटे रागावतील म्हणून मोसंबी आहे. आता आपण इथं आच्छादन भरलं, आच्छादन भरलं आणि हा ह्युमस तयार झाला है ना. आता या डाळिंबावर आपण इथं काय घेतला, शेवगा घेतला. शेवग्यानं एक काम केलं, डाळिंबाच्या पानांना किंवा द्राक्षाच्या वेलींना पूर्ण सूर्यप्रकाश सहन होत नाही, त्यांना ऊन प्रकाशाची खेळ पाहिजे, म्हणजे ऊन सावली पाहिजे. पूर्ण सूर्यप्रकाशाची तीव्रता असते 7,000 ते 12,000 फूट कॅन्डल इंटेन्सिटी तीव्रता. द्राक्षाच्या पानांना आणि डाळिंबाच्या पानांना 5,000 ते 7,000 फूट कॅन्डल पाहिजे, म्हणजे हलणारी सावली पाहिजे. जेव्हा सूर्यप्रकाशात पानं असतात, पर्णछिद्र मोकळे असतात आणि हे सगळे गेटमन झोपलेले असतात, कारण ते संजीवक निर्माण होत नाही. सकाळी विषय झाला. पण त्याला जर 7,000 5,000 फूट कॅन्डल आपण इंटेन्सिटी उपलब्ध केली, सूर्यप्रकाश तीव्रता, तर या स्टोमॅटा जो पर्णछिद्र याचं उघडझाप मोकळी होते आणि मग काय होतं, जी बाष्पीभवनाचा वेग आहे तो थांबतो, कमी होतो, मंद होतो. आणि मग काय होईल की डाळिंबाच्या पानांनी हा ओलावा बाहेर सोडला बाष्पीभवनानं, या शेवग्याच्या पानांनी हा ओलावा अडवला. अडवल्यावर जसं कोणी हवेला अडवते, ओलाव्या वाहत्या हवेला जसं कोणी अडवलं, एखादं आपण झाड ठेवलं तर तिथे हवा गिरकी मारते आणि मग तिथं भोवरे तयार होतात. तसं याने अडवल्याबरोबर त्या बाष्पाचा असा भोवरा तयार होतो आणि जसा भोवरा तयार होतो हे बाष्प खाली येतं आणि ह्या जो आच्छादन आहे त्याला काय करतं, खेचून घेतं. हा ह्युमस याला खेचून घेतो आणि मग पुन्हा मुळी वाटे कुठे जातं, पानात जातं. पाना वाटे कुठे येतं, बाष्प आहे आपल्या आच्छादनाकडे आणि ह्युमसकडे. म्हणजे आर्द्रता चक्र तिथंच खेळत राहतं. आपल्याला विहिरीत किती पाणी आहे याचा विचार करण्याची आवश्यकता नाही आणि तुमचे धरणं भरले का रिकामे आहे याची उपद्व्याप करण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून आमच्या कृष्णपाचा ऊस जिवंत आहे, इंडी तालुक्यातले आमचे लिंबू जिवंत आहे आणि रावसाहेब घावटेचा डाळिंब आणि मोसंबी जिवंत होती. बाकी सगळे रासायनिकवाले वाढले होते, लक्षात ठेवा. मित्रांनो, यासाठी जे पॅकेज आहे ते पॅकेज फार महत्त्वाचं आहे. दिल्लीचे पॅकेज काही कामाचे नाही आणि मुंबईचे पॅकेज काही कामाचे नाही. निसर्गाचे पॅकेज आपल्याला कामी येणार आहे. आणि म्हणून आपल्याला ह्या मॉडेलची निर्मिती करायची आहे. वापसा हे अत्यंत महत्त्वाचं काम करणार आहे. यामध्ये भूमिका लिहा, वापसा म्हणजे काय. हां, लिहिलं आहे, हो लिहिलं आहे, पण विस्तार कुठे पाहिला तुम्ही, लिहा. मुळामध्ये म्हणजे बेसिकली हवेमध्ये असणारी आर्द्रतेचं प्रमाण, हवेमध्ये असणारं आर्द्रतेचं प्रमाण दिवसाचं हवेचं तापमान दिवसा वाहणाऱ्या हवेचा वेग दिवसा वाहणाऱ्या हवेचा वेग त्या दिवशी असणाऱ्या उन्हाची तीव्रता, इंटेन्सिटी ऑफ द सोलर लाईट, त्या दिवशी उन्हाची असणारी तीव्रता
लिहिलं. जमिनीवर असणाऱ्या आच्छादनाची घनता, जमिनीवर असणाऱ्या आच्छादनाची घनता त्या आच्छादन काष्ठामध्ये असणारं कार्बन नत्राचं गुणोत्तर, त्या आच्छादनामध्ये असणाऱ्या कार्बन नत्राचं गुणोत्तर, CN रेशो, कार्बन नायट्रोजन रेशो, कार्बन नत्राचं गुणोत्तर CN रेशो, कर्ब आणि नत्राचं गुणोत्तर म्हणजे आपसातलं त्यांचं प्रमाण, जमिनीमध्ये असणारा सेंद्रिय कार्बन, जमिनीमध्ये असणारा सेंद्रिय कार्बन आणि जमिनीची जलधारणा क्षमता, काय म्हणतो त्याला आपण, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, जमिनीची जलधारणा क्षमता, या सगळ्या बाबीवर जमिनीमध्ये वापसा किती आहे ही स्थिती ठरते. जमिनीमध्ये वापसा किती आहे ही स्थिती ठरते. हे सगळे कारक घटक एकमेकावर सतत परिणाम करत असतात. हे सगळे कारक घटक एक दुसऱ्यावर सतत परिणाम करत असतात आणि त्याचा प्रभाव वापशावर पडतो. जमिनीच्या पृष्ठभागावर असलेल्या हवेचं तापमान जेव्हा जमिनीच्या पृष्ठभागावर असलेल्या हवेचं तापमान जेव्हा 25 ते 32 अंश शतांश असतं, 25 ते 32 अंश शतांश असतं, आणि हवेतील सापेक्ष आर्द्रता जेव्हा 65 ते 72% असते, हवेतील सापेक्ष आर्द्रता म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, वाफेचं प्रमाण 65 ते 65 to 72% असते, आणि जमिनीच्या आतमध्ये दोन माती कण समूहांच्या दरम्यान हा मातीचा कण एकटा नसतो, तो काय असतो, त्याचे कोलॅट्स असतात, समूह असतात, आणि दोन समूहांच्या दरम्यान ज्या खाली पोकळ्या असतात, व्हॉट आर द व्हॅक्युअल्स, पोर स्पेसेस आर एक्झिस्टेड, ज्या रिकाम्या पोकळ्या असतात, त्या रिकाम्या पोकळ्यात पाण्याचं अस्तित्व अजिबात नको. तर 50% पाण्याची वाफ
आणि 50% हवा, 50% पाण्याच्या वाफेची रेणू आणि 50% हवेचे रेणू यांचं संमिश्रण असेल, तर वाफसा निर्माण होतो. याचं संमिश्रण असेल तर वाफसा निर्माण. कळलं का तुम्हाला कोणकोणत्या कंडिशन आहेत ते? आता आपण बोर्डवर बघूया. हा मित्रांनो, जरा इकडे आता लुक ॲट द बोर्ड. तुमचं चर्चा झाली असेल तर फुरसत असेल तर इकडे पहा. अजून अधिसूचना जाहीर झालेली नाही, लक्षात ठेवा. वेळ आहे अजून, तेव्हा चर्चा काही करण्याची आवश्यकता नाही. हा मातीचा कण आहे. हा मातीचा कण अतिशय सूक्ष्म असतो, आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, अनव्हिजिबल. सूक्ष्मदर्शक यंत्राच्या खाली बघावा लागतो. त्या मातीच्या कणाच्या पृष्ठभागावर एक दाब असतो, एक ताण असतो, ज्याला पृष्ठभागीय ताण म्हणतात, सरफेस टेन्शन पॉवर म्हणतात. या ताणाचं एकच काम आहे, जिथे कुठे ओलावा असेल तो खेचून घेणे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की वाळलेलं मातीचं ढेकूळ आहे, ते तुम्ही असं ठेवा आणि त्याच्यावर 2-3 पाण्याचे थेंब टाका. जसे थेंब स्पर्श करतात, सन्न आवाज त्याने ताबडतोब. हे कोण काम करतं? सरफेस टेन्शन पॉवर करतं, पृष्ठभाग येतात. तुम्हाला एक आठवतं का, काही वर्षाआधी आपल्या महाराष्ट्रात एक निवडणूक होती आणि त्या निवडणुकीच्या काळात गणपती बाप्पा दूध पिले होते, आठवतं का? हां, ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रात निवडणुका असतात गणपती बाप्पा दूध पितातच. तर हा चमत्कार कशाने केला होता? सरफेस टेन्शन पॉवरने केला होता. हा पृष्ठभागीय ताण 32 पासून तर 3300 ॲटमॉस्फिअर एवढा असतो. त्याची विविध तरलता असते आणि या पृष्ठभागावर एक लाल कंगन आहे ना, लाल रंगाचं. आणि त्या लाल कंगनावर दुसरं एक काळं कंगन आहे, है ना. शेवटल्या कंगनाला ही मुळी स्पर्शून गेलेली आहे आणि शेवटल्या कंगनावर आपले हे सूक्ष्म जीवाणू बसलेले आहेत. कोणते? हां, आपलं हां, जे PSB आहे, फॉस्फेट सोलोबलायझिंग बॅक्टेरिया, बॅसिलस सिलिकस आहे ना, हे सगळे जीवाणू जे पकवणारे, बनवणारे, स्वयंपाक करणारे शेवटल्या कडेवर आपला स्वयंपाक करतायत. आता बघा, हा पृष्ठभाग आणि ही पहिली कंगन याच्यामध्ये जी पोकळी आहे तिथं पाणी नाही, तिथं हवा आहे. लक्षात ठेवा, पाणी नाही, हवा आहे. 2 कंगन आहे, या 2 कंगनाच्या मध्ये जी पोकळी आहे तिथे हवा नाही, तिथं पाणी नाही, हवा आहे. पाणी नाही, हवा आहे. आणि हे जे कंगन आहे त्या कंगनामध्ये पाणी नाही, बाष्प आहे. काय? बाष्प आहे. बघा, पाणी कुठंच नाही, पाणी कुठंच नाही. म्हणजे त्या ज्या पोकळ्या आहेत, पृष्ठभाग आणि कंगन याच्यामध्ये तिथेही पाणी नाही, तिथं हवा आहे. 2 कंगनामध्ये पोकळी आहे, तिथेही पाणी नाही, हवा आहे. आणि हे
चे रेणू उचलते आणि या हवेतून काय उचलते? प्राणवायू उचलते, प्राणवायू उचलते. मित्रांनो, या सूक्ष्म जीवाणूंना, कारण ते हवेवर जगणारे जीवाणू आहेत, ॲरोबिक बॅक्टेरिया आहेत, ते हव्याशिवाय जगू शकत नाही. त्यांना प्राणवायू पाहिजे, प्राणवायूशिवाय ते जगू शकत नाही. हे जे केशमुळे आहेत, टर्शरी रूट्स आहेत, त्यांना सुद्धा प्राणवायू पाहिजे, प्राणवायूशिवाय जगत नाही. आणि ओलाव्याशिवाय ते जगू शकत नाही, बाष्पाशिवाय जगू शकत नाही. आता काय होतं, तुम्ही शनिवारी बटन दाबलं मोटारीचं आणि पुढल्या शनिवारी बंद करता, है की नाही? मग कुठं? तालुक्यात. 8 दिवस कुठं? तालुक्यात. आणि तिकडून वापस आले, आपल्या शेतातून गच्च भरून पाणी बाहेर निघते आहे, शेजारच्या शेतातून नाल्यात चाललाय, आपलं समाधान नाही. एक दगड उचलता आणि उसाच्या फळात टाकता, डुपकून आवाज आला, आपलं समाधान. आता कुंभस्नान. आता जेव्हा तुम्ही पाणी भरता, हे पाणी आतमध्ये शिरते आणि यातली हवा कुठे जाते? हवेत निघून जाते. मग हे सगळ्या पोकळ्या पाण्याने भरून जातात, ही पोकळी पाण्याने भरून जाते, ही पोकळी पाण्याने भरून जाते, सगळ्या पोकळ्या पाण्याने भरून जातात आणि त्यामधली हवा वर निघून जाते. आता हवा नाही आहे, प्राणवायू तिथे नाही आहे. अशा स्थितीत हे वर येणारी हवा आवाज करते, बुडबुड बुडबुड बुड. म्हणजे आता हवा नाही आहे, मुळ्यांना प्राणवायू मिळणार नाही आणि त्या जीवाणूंना प्राणवायू मिळणार नाही. जीवाणू मरतील, हवा मुळ्यासुद्धा मरतील, अन्न वर जाणार नाही. तुझे उसाचे पानं पिवळे पडतील, डाळिंबाचे पानं पिवळतील आणि तुझा ऊसही मरेल आणि तू सुद्धा बुडबुड बुडबुड बुडबुड, तू सुद्धा बुडतील, तू सुद्धा बुडतील. आणि उसाचे पानं हिरवे पिवळे पडले की मग कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ येतात. अरे हा, उसाचे पानं पिवळे आहे असं वाटते, किती किलो युरिया दिला होता? 4 बॅग, अजून 10 बॅग. यांचं काय जाते? 6वा वेतन आहेच, पण शेतकरी मेला. कृषी विज्ञान अज्ञान आहे, ज्ञान नाही, विज्ञान नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, हे होण्याचं कारण म्हणजे वापसा नाही आहे. लक्षात ठेवा. समजलं का? आता डुबूक पाणी देण्याची आवश्यकता नाही आहे. अत्यंत कमी पाण्यात ऊस जगतो, अत्यंत कमी पाण्यात. लिहून देतो मी बॉन्डवर, अत्यंत कमी पाण्यात लिहून देतो. हे धरण, हे सगळा उपद्व्याप बंद झाला पाहिजे, बंद झाला पाहिजे. अत्यंत कमी पाण्यात ऊस जगतो. मित्रांनो, वापसा कळला का? आता लिहा, वापसा घेणारी मुळी कुठं असते? लिहा, वापसा घेणारी मुळी कुठं असते? लिहा, दुपारी 12 वाजता, दुपारी 12 वाजता कोणत्याही झाडाची सावली, कोणत्याही झाडाची जी सावली पडते, दुपारी 12 वाजता कोणत्याही झाडाची जी सावली पडते, त्या सावलीच्या शेवटल्या सीमेवर, त्या सावलीच्या शेवटल्या सीमेवर अन्न आणि वापसा घेणारी मुळी असते. आय वुड लव टू रिपीट अगेन. हां, प्लीज क्वाइट. मित्रांनो, कोणत्याही झाडाची दुपारी 12 वाजता जी सावली पडते, त्या सावलीच्या शेवटल्या कडेला वापसा घेणारी मुळी असते. हे झाड आहे, झाडाची दुपारी सावली इथं पडते,
सावलीची शेवटला कडा आहे, हे मुळी आहे. मुळीचं तोंड या सावलीच्या कडेवर आहे आणि पाय खोडाजवळ आहे. आता मला सांगा, अरे काय झालंय? कोणत्याही झाडाची दुपारी 12 वाजता जी सावली पडते, त्या सावलीच्या शेवटल्या कडेला वापसा घेणारी मुळी असते. हे झाड आहे, या झाडाची दुपारी 12 सावली इथं पडते, ही सीमा आहे आणि मूळ या सीमेवर आहे. तोंड मुळीचं सीमेवर आहे आणि पाय कुठं आहे? खोडाजवळ आहे. मला सांगा, पाणी तोंडात पडलं पाहिजे का पायावर पडलं पाहिजे? तोंडात पडलं पाहिजे. तुम्ही कुठे देता? पायावर. कृषी विद्यापीठात सुद्धा तुडुंब भरलेले वाफे असतात, तुडुंब भरलेले. मित्रांनो, या ठिकाणी मुळी आहे, या ठिकाणी पाणी दिलं तर ते त्या तोंडात तुम्ही टाकलं. किती पाणी प्यावं हे मुळीनं नाही ठरवलं, तुम्ही ठरवलं. हा अधिकार मुळीचा आहे, तुमचा नाही. कोणाचा आहे? अधिकार मुळीचा आहे, तुमचा नाही. छोटस बालक, अबोध बालक, काही समजत नाही, अबोध आहे. आई त्याला भरवते, मोठ्या मजेनं खाते आणि पोट भरल्यावर त्यानं आईनं जबरदस्तीनं हा चिवचा काऊचा नाका ते शेवटी रडते पण खात नाही. म्हणजे किती मी खावं किती प्यावं याचा निर्णय घेण्याचा अधिकार स्वतःचा बालक सुद्धा राबवतो. पाण्याने होत भरलाय, गाय सोडून द्या, अख्खं घाऊत नाही पीत, जितने घूट प्यायचे तेवढेच पिते. याला कारण निसर्गानं प्रत्येकाला अधिकार दिलाय मला किती घ्यावं किती प्यावं याचा निर्णय घेण्याचा. तसंच मुळीने किती वापसा घ्यावा किती पाणी प्यावं याचा अधिकार या मुळीचा आहे, तुमचा नाही आणि कृषी विद्यापीठांचा नाही. इतकं इंकर्सनचं पाणी द्या, कोण ठरवलंय? किती अन्न खावं हे ठरवण्याचा अधिकार मुळीचा आहे, शेतकऱ्याचा नाही. कोणत्याही झाडाची दुपारी 12 वाजता जी सावली पडते, कोणत्याही झाडाची दुपारी 12 वाजता जी सावली पडते, त्या सावलीच्या शेवटल्या कडेला सीमेवर, त्या सावलीच्या शेवटल्या कडेला म्हणजे सीमेवर वापसा घेणारी मुळी असते. सावलीच्या आत अजिबात नसते.
सावलीच्या आत अजिबात नसते. सावलीच्या आत जर पाणी दिलं, सावलीच्या आत जर पाणी दिलं किंवा सावलीच्या सीमेवर दिलं तर वापसा राहत नाही, तर वापसा निर्माण होत नाही. वापसा निर्माण होत नाही. उलट मुळ्या सडतात, उलट मुळ्या सडतात आणि पानं पिवळी पडतात. आणि म्हणून जर आपण सावलीच्या 6 ते 9 इंच पाणी दूर दिलं, आणि म्हणून जर आपण सावलीच्या 6 ते 9 इंच, सावलीपासून 6 ते 9 इंच पाणी बाहेर दिलं तर वापसा राहतो. सावलीच्या बाहेर जर जमीन सपाट असली, सावलीच्या आत आणि बाहेर जर जमीन सपाट असली तर मुळीजवळ पाणी साठून राहतं व वापसा राहत नाही. तसेच पावसाचं पाणी जर खोडाजवळ साठलं, तसेच पावसाचं पाणी जर खोडाजवळ साठलं तरी वापसा राहत नाही, मुळ्या सडतात. आणि म्हणून सावलीच्या शेवटल्या कडेपासून बाहेरच्या बाजूला, आणि म्हणून सावलीच्या शेवटल्या कडेपासून बाहेरच्या बाजूला 6 ते 9 इंच दूर नाली काढून नालीतून निघालेल्या मातीची भर खोडाजवळ टाकून जर खोडापासून नालीपर्यंत उतार काढला, तर पावसाचं पडणारं पाणी ताबडतोब कुठे येतं? नालीत येतं, संग्रहित नाही. तर पावसाचं पडणारं पाणी ताबडतोब नालीत येतं, थांबत नाही. व मुळीच्या क्षेत्रात असणारा ओलावा सुद्धा ताबडतोब निचरून नालीत येतो आणि मुळीजवळ वापसा राहतो. थांबा. आता बघा, या सावलीच्या आपण बाहेर नाली काढली,
सावलीच्या बाहेर नाली काढली आपण आणि ही जी माती निघाली या मातीची काय केली खोडापर्यंत भर दिली तर काय होईल की हे जे पडणारं पाण्याचा थेंब आहे कुठे सरकन कुठे येईन नालीत येईन आणि या मुळीच्या क्षेत्रात जो अतिरिक्त ओलावा आहे हा सुद्धा कुठे येईन नालीत आणि मग वापसा राहील आहे ना. तर आपल्याला ही पद्धत अंमलात आणायची आहे जेणेकरून वापसा ताबडतोब निर्माण करता येईल. समजलं का. हां आता 10% पाणी पाहिजे ते कसं समजून घेऊया आपण. लिहा 10 इंच 10 ते 1 फूट ठेवता येते तुम्हाला 10 इंच ते 1 फूट ठेवता येते. जास्त खोल घेतली तर तुम्ही जास्त पाणी देता मला माहित आहे आणि म्हणून उथळ पाहिजे. लिहा ऊस केळी भात डाळिंब द्राक्ष मोसंबी व भाजीपाला कापूस या सगळ्या पिकांना 10%च पाणी कसं देता येईल पानांच्या शोषण क्रियेत खर्च होतं काही अन्न मुळी वाटे जीवाणूंना खाऊ घातल्या जातं मुळी वाटे जीवाणूंना खाऊ घातल्या जातं सहजीवन खोडामध्ये साठवलं जातं.
खोडामध्ये हे अन्न साठवणं म्हणजेच खोडाची वाढ, झाडाची वाढ. खोडामध्ये हे अन्न साठवणं म्हणजेच झाडाची काय आहे, वाढ आहे. जर खोडामध्ये 100 किलो अन्न साठवलं, जर खोडामध्ये 100 किलो अन्न साठवलं समजा, तर त्यातून आपल्याला 33 किलो धान्याचं उत्पादन मिळतं. तर त्यातून आपल्याला 33 किलो धान्याचं उत्पादन मिळतं. किंवा 50 किलो फळं आणि ऊसाचं उत्पादन मिळतं. किंवा 50 किलो फळं किंवा ऊसाचं उत्पादन मिळतं. याचा अर्थ जेवढा अन्नसाठा खोडात साठवल्या जाईल, याचा अर्थ जेवढा अन्नसाठा खोडामध्ये साठवल्या जाईल तेवढं आपलं उत्पादन वाढेल. याचा अर्थ खोडामध्ये जेवढा अन्नसाठा आपण साठवू तेवढं उत्पादन वाढणार आहे ना. 100 किलो साठला तर किती मिळतो, 50 किलो ऊस मिळतो. आणि 200 किलो साठला तर, आणि 100 किलो साठला तर 50 किलो, आणि 50 किलो साठला तर 25 किलो. म्हणजे लिहा, म्हणजे म्हणजे पानांनी जेवढं अन्न तयार केलं, पानांनी जेवढं अन्न तयार केलं ते संपूर्ण अन्न खोडात साठलंच पाहिजे. खोडामध्ये
मित्रांनो, एक मिनिट लक्षात ठेवा. आता ही मुळी आहे. हे ऊसाचं झाड आहे, डाळिंबाचं आहे, आणि आता ही मुळी तुम्ही इथेही पाणी दिलं, इथेही पाणी दिलं, आणि इथेही पाणी दिलं, तर मुळी जाग्यावर पाणी दिल्यामुळे मुळी थांबली. जाग्यावर पाणी मिळाल्यामुळे काय झालं? मुळी थांबली. बापानं कमावलं, संपेपर्यंत पोट्ट कामाला जात, खरं ना? तसं जाग्यावर पाणी मिळाल्यामुळं मुळी इथं थांबली. आता काय केलं तुम्ही? इथलं पाणी बंद केलं, इथं पाणी दिलं. आता मुळीला पाणी घेण्यासाठी कुठे यावं लागेल? दुसऱ्या यावं लागेल, नाही का? मग आता मुळी पाणी घेण्यासाठी इथं आली, तेव्हा तिची लांबी वाढली. लांबी वाढली, जाडी वाढली. जाडी वाढली तर खोडाची जाडी वाढली तर ऊसाची लांबी, ऊसाची वाढली तर पानाची संख्या वाढली तर प्रकाश संश्लेषण क्रिया, अन्न निर्मिती, ऊसाचं टनेज, डाळिंबाचं टनेज, आणि खिसा वाढला, आणि स्विस बँकचं अकाउंट वाढलं. एवढं महत्व आहे. म्हणून पाणी सावलीच्या बाहेर दिलं पाहिजे. आता 10% गणित पाहू आपण. या 10% गणित, 90% बचत, आणि मग 7 किलोचा ऊस. केवढा? 7 किलोचा, 5 किलोचा ऊस. तुम्ही आपल्या सैन्याच्या हातात बंदुका देऊ नका, आमचे ऊस द्या, पाकिस्तानी पळून जातील, असा भक्कम ऊस आहे. मित्रांनो, एक मिनिट. समजा आता हे झाड आहे, डाळिंबा आहे, चिकू आहे, आंबा आहे, पपई आहे, केळी आहे, ऊस आहे, सगळेच आहे. आता हे नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4. हे झाड आहे, ही नाली आहे, सरी आहे, झाड आहे, सरी आहे, झाड आहे, सरी आहे. आता मला सांगा, मी एक हातानं पाणी पिलो तर त्याच पोटात जाते, दोन्ही हातानं पाणी पिलो तरी त्याच पोटात जाते. मग दोन्ही हातानं पाणी पिल्यानं त्याच पोटात जात असन, आणि एका हाताने त्याच पोटात जाते, तर 2 हातानं पाणी पिण्याची आवश्यकता आहे का? नाही. समजा आता तुम्ही इथं पाणी दिलं, प्रत्येक सरीत पाणी दिलं, तर 100% पाणी तुम्ही खर्च केलं. किती केलं एकूण? समजा तुम्ही इथं पाणी दिलं, इथं पाणी नाही दिलं, इथं पाणी दिलं, इथं पाणी नाही दिलं, है ना? आता हे पाणी याही मुळ्यांना भेटलं, याही मुळ्यांना भेटलं. हे पाणी याही मुळ्यांना भेटलं, याही मुळ्यांना भेटलं. इथं पाणी देण्याची आवश्यकता आहे का? नाही. का देता? म्हणजे एक सोडून एका सरीत पाणी दिलं तर दोन्ही झाडांना मिळते, इथं देण्याची आवश्यकता नाही. म्हणजे किती बचत? 50% बचत. समजलं ना? आता आपण इथं पाणी दिलं आणि इथं आच्छादन दिलं, गच्च भरून टाकलं आच्छादन. इथं पाणी दिलं, इथं आच्छादन दिलं. आता जेव्हा 100 लिटर पाणी तुम्ही देता जमिनीमध्ये, जमिनीला भेगा पडतात, त्या भेगातून 50 लिटर पाणी हवेत निघून जाते. 50% बाष्प उत्सर्जन क्रियेनं, म्हणजे ट्रान्स इव्हॅपोरेशन लॉसेसमधून.
आपण जेव्हा आच्छादन झाकतो तेव्हा इथून उडून जाणारं पाणी वाचलं का गेलं? वाचलं. ओलावा टिकून राहिला, म्हणजे आणखी 25% बचत. मुद्दाम आवाज करतो हा. हे नवीन पिढी तशी. हे बघा, इथं बसलेली सोडून बघा, नाही तर ते टमाटे मारतील. आपण एका आडेत पाणी दिलं तर 50% बचत आहे ना. हां, मग आता इथं पाणी दिलं आणि हे काय केलं, झाकून टाकलं, तर हा ओलावा जो उडून आहे तो थांबला, म्हणजे आणखी 25% बचत. आणि हे आच्छादन रात्री काय करते, हवेतला ओलावा खेचून घेते आणि मुळीला पुरवते, म्हणजे आणखी 15% बचत है ना. आणि हे आच्छादन पुरलं, ह्युमस 1 किलो ह्युमस किती पकडते, म्हणजे आणखी बचत. म्हणजे किती बचत झाली, 90% बचत झाली. किती झाली, 90%. म्हणजे याचा अर्थ झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये जर तुमच्याकडे 1 एकरची उलटाची सिंचनची व्यवस्था असेल, रासायनिक शेतीमध्ये तुम्ही करता ती, तर झिरो बजेट शेतीमध्ये तुम्हाला त्याच पाण्यामध्ये किती एकर ऊस लावता येतो, 10 एकरचा ऊस जगवता येतो. मोसंबी, संत्रा, डाळिंब, द्राक्ष 10 एकरचे जगवता येतात. तेव्हा रावसाहेब घावटेचा डाळिंब जिवंत राहिले, मोसंबी जिवंत राहिले, बाकीचे वाढले. मित्रांनो, पाणी कारखान्यात तयार नाही होत, पाण्याचे साठे सीमित आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे कदाचित काय होते काही सांगता येत नाही, आणि म्हणून पाणी निर्मिती आपल्या हातात नाही, पण पाण्याची बचत आपल्या हातात जरूर आहे, आणि ती आपण 90% करू शकतो. जर महाराष्ट्र सरकारनं झिरो बजेट नैसर्गिक शेती एक पॉलिसी म्हणून स्वीकारली, तर महाराष्ट्रामध्ये जेवढं काही सिंचनाचं पाणी आज उपलब्ध आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, तर तेवढ्या पाण्यात 10 पट जास्त पाणी आपण देऊ शकतो. तहानलेल्या तालुक्यांना, सातारा जिल्ह्यातले मानखटाव तालुके सदा दुष्काळी, सांगली जिल्ह्यातले तासगाव आणि 6 जिल्हे सदा दुष्काळी, पाणी नाही आहे, विटावर आहे. आमचे तुमचे सोलापूरचे बहुतेक सगळे दुष्काळी जिल्हे, नगर जिल्ह्यातले 6 जिल्हे सतत दुष्काळी. जर ऊसाचं पाणी हवे 90% वाचवलं, आणि ते पाणी जर आपण त्या तालुक्यांना, तहानलेल्या तालुक्यांना दिलं, तर सामाजिक न्याय प्रस्थापित होईल आणि प्रत्येक शेतकऱ्याला काय मिळेल, पाणी मिळेल. आणि म्हणून हे आपण केलं पाहिजे, आणि आपण ते आपल्या मॉडेलच्या माध्यमातून करणार आहोत. लक्षात आलं का, समजलं का पाणी व्यवस्थापन.